बाबूराव 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 मैं बोलते तुमच्याशी सर 2 मिनिटं बोलू शकते मी? बोला. सर थँक्यू सो मच. जी स्लम एरियातली अनाथ मुलं आहेत ना, त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही इथे काम करतो, प्रोव्हाइड करतो बुक, स्टेशनरी, फूडचे. तर त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही काही सोशल कॉज करू शकता का? का बरं? तर त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांना शिक्षणाची खूप गरज आहे ना, म्हणून. तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? तर तुम्ही कुठे आधी डोनेशन करताना किंवा चाइल्ड ब्लड डोनेट करताना तर तुमचा नंबर आणि नाव ना डेटाबेस मध्ये ऍड होतो सर. मी कोणाला मदत केलेली नाही. तर ब्लड डोनेट तरी केला असेल ना कुठे चॅरिटीला? नाही केलं, अजिबात नाही. तर बघा ना, काही या मुलांच्या शिक्षणासाठी काही मदत होऊ शकते का तुमच्याकडून? काय आहे, माझं हिमोग्लोबिन कमी झालंय. तर बघा तरी पॉसिबल होत असेल तर काही मिनिमम सपोर्ट. सध्या हिमोग्लोबिन कमी झालंय, त्यामुळे मी ब्लड कुठे डोनेट केलेलं नाहीये. शिक्षणासाठी काही मदत करू शकता का तुम्ही? पण हिमोग्लोबिन कमी झालंय ना सध्या, त्यामुळे ब्लड डोनेट करू शकत नाही. तुम्ही ब्लड डोनेट नाही करायला सांगत आहे? तुम्हाला मदत हवी आहे का? ते गरीब मुलं आहेत ना, बस त्यांच्यासाठीच. किती अनाथ मुलं आहेत तुमच्याकडं? तर अशी तर खूप आहेत. खूप म्हणजे त्याला काही आकडा आहे का नाही? तर आम्ही आता थोडी मोजू शकतो की किती मुलं आहेत, सगळ्यांसाठी आम्ही काम करतो. पण तुम्ही मला आकडा सांगा ना, तुम्ही अनाथ मुलांसाठी काम करताय ना. तर तुम्ही सांगा, इंटरेस्ट आहे का त्यांच्या शिक्षणासाठी काही मदत करायला? इंटरेस्ट आहे म्हणून तर तुम्हाला प्रश्न विचारतोय ना मी. तर बघा ना, मग काही पॉसिबल होत असेल तर तुमच्याकडून. पण तुम्ही मला डिटेल्स सांगा ना, मी विचारतोय ते. हॅलो, किती अनाथ मुलं आहेत तुमच्याकडं? सर आमच्याकडे अनलिमिटेड मुलं आहेत सर. मी तसं मोजून सांगू शकत नाही ना सर. अनलिमिटेड मुलं आहेत सर. आम्ही फाउंडेशनला काहीतरी आकडा असेल ना तयार, की तुमच्याकडे एवढी अनाथ मुलांना तुम्ही सांभाळता म्हणून. बघा, और एक ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलू शकते, एक ह्याच्यामध्ये अनलिमिटेड मुलं आहेत सर. आम्ही कुठं आहेत ती? आमच्याकडे मुंबईमध्ये सेंटर आहे, तसं त्या पूर्ण जागी आमच्या आहेत सेंटर. अनाथ आश्रम जे आहेत ना, त्याचे मला फोटो टाका व्हॉट्सअपवर या नंबरवर. आता फोटो हवं तुम्हाला त्याचे? आम्हाला कन्फर्म नको का करायला? शंका समाधान व्हायला नको का? तर ते ना तसं ना बोलत आहे, तुमचं बोलणं बरोबर आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकते. आणि त्या मुलांना काय तुम्हाला हवंय, कसली मदत हवी आहे? रिगार्डिंग फंडच्या हिशोबाने पाहिजे. आणि पैशा व्यतिरिक्त आम्ही दुसरी काही मदत करू इच्छित असेल तर? फंडच आम्ही एक्सेप्ट करतो. कशाला माहिती, दुसरं तुम्ही आता ते देतात ना, म्हणजे काय पण मुलांना ऑलरेडी आमच्याकडे आहे. तुमच्याकडे आहे तर तुम्ही मदत कशासाठी मागताय? पण आता अमाऊंट तर पाहिजेच ना. बरोबर, मग तुम्हाला आम्ही धान्य दिलं समजा. त्या तमाम लिस्नर्सना मला हेच सांगायचं की असा एखादा कॉल तुम्हालाही येऊ शकतो. आणि जर तुम्हाला खरोखरच मदत करायची असेल तर आपल्या आसपास बरेच लोक असतात ज्यांना मदतीची गरज असते. थोडा विचार करून मदत करा. अशा कॉलच्या भूल थापांना बळी पडू नका.